मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडी सध्या अत्यंत चुरशीच्या वळणावर आहेत। सचिन जाधव यांचा भाजप प्रवेश आणि उमेश पाटील यांची आक्रमक भूमिका यामुळे या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। कुरुल जिल्हा परिषद गट कोण ठरणार किंग हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी जाधव आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं केंद्रबिंदू ठरलेलं मोहोळ तालुका आणि त्यातही कुरुल जिल्हा परिषद गट। जकराया साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव यांनी नुकतेच हाती घेतलेले कमळ आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची वाढती ताकद या दोन युवा नेत्यांच्या संघर्षात कुरुलचा गड कोण सर करणार आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न सचिन जाधव आणि माजी आमदार राजन पाटील यांचं मनोमिलन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कुरुल गटात नवी समीकरणं मांडली। जकराया कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं मोठं जाळं या भागात आहे। सत्तेचा पाठबळ, युवकांचे संघटन आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी, वर्षानुवर्षाचा संघर्ष असलेले माजी आमदार राजन पाटील आणि जाधव हे एकाच पक्षात आहेत। दुसरीकडे उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून मोहोळच्या राजकारणात स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण केलाय। आक्रमक वक्तृत्व, जनतेच्या प्रश्नावर मांडलेली भूमिका आणि जिल्हाध्यक्ष पदाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। जर राजन पाटील आणि सचिन जाधव यांच्यात मनोमिलन झालं नाही तर उमेश पाटील यांना या विभागात मोठी संधी मिळू शकते। कुरुल गटात किंग कोण ठरणार याचं उत्तर या एका प्रश्नात दडलंय। राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो। जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनं सचिन जाधव आणि राजन पाटील एकत्र आले तर कुरुलमध्ये भाजप महायुतीची ताकद अफाट वाढेल। मात्र कार्यकर्त्यांमधील जुना संघर्ष आणि टोकाचा विरोध पाहता हे मनोमिलन होईल की छुप्या विरोधात त्याचं रूपांतर होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सचिन जाधव सत्तेचा वापर करून आणि जुन्या विरोधकांशी जुळून घेऊन बाजी मारणार का? उमेश पाटील राष्ट्रवादीची ताकद आणि जनसंपर्काच्या जोरावर विरोधकांना धोबी पछाड देणार का? कुरुल गटात सध्या तरी दोन्ही बाजूची पारडी समसमान वाटत असली तरी आगामी काळ हा युती आणि मनोमिलनाचा आहे। नेत्यांची मनं जुळली तरी कार्यकर्त्यांची मनं जुळणार का हेच कुरुलच्या निकालाचं भविष्य ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या दोन्हीपैकी कोणता उमेदवार सर्वात प्रबळ आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जनसबूत न्यूजला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।